परमिशन भेटत नाही तोपर्यंत आम्ही रस्ता रोको आंदोलन चालूच राहणार आहे। गाळप एवढं जर आमचं रस्ता रोको आंदोलन करून जर शासनाने गाळप परवानगी नाही दिली याच्यानंतर इथून पुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल। कारण सर्व शेतकऱ्याचा उसाचा प्रश्न आहे। कारण शेतकऱ्याला आता काय वाटणं झाले, कारण गंगाखेड शुगर जर कारखाना जर बंद राहिला इथून पुढे शेतकऱ्याला आत्महत्या करायची वेळ येईल। जवळपास 7,000-8,000 मॅट्रिक टन ऊस शिल्लक राहील। कारण शेतकरी लोकांना कसं आहे आता सध्याची उणीव जाणं झाली। कारण काही कारखाने इथं जे सुरू झालेत ते मोजके कारखाने, त्याची गाळप करण्याची क्षमता एवढी मोठी नाही। कारण ह्या सरकारचं नाक दाबल्याशिवाय या सरकारचं तोंड उघडणार नाही। त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांना गंगाखेड शुगरला पूर्ण पाठिंबा दिला पाहिजे आणि गंगाखेड शुगर हे कारखाना चालू झाला पाहिजे। एवढ्यावर आज आम्ही रस्ता रोको आंदोलन केलं, काल धरणे आंदोलन केलं होतं। जर एवढ्यावर सरकारला जाग नाही आली तर याच्यानंतर आम्ही तीव्र आंदोलन करू। आणि शेखर गायकवाड जे साखर आयुक्त आहेत, आमच्या कारखान्याला वेगळा अन्याय आणि दुसऱ्या कारखान्याला वेगळा नाही। कारण हे फक्त याच्यामध्ये राजकारण सुरू केले। कारण कारखान्यामध्ये राजकारण करू नये, राजकारण करायचं ते वेगळ्या पद्धतीने राजकारण करावं। कारण शेतकऱ्याच्या जीवना मरणाचा प्रश्न आहे। आधीच कोरोनामुळे शेतकऱ्याचे जे हाल झाले, कापसाला काही लागलं नाही, सोयाबीन पावसाने गेलेला आहे। आणि जर इथून पुढे जर ऊस गेला नाही तर सर्व शेतकऱ्यांना माझी कळकळीची विनंती आहे, सगळ्यांना सामील व्हा। हे काय कोणा पक्षाचं नाही किंवा कोणाच्या स्वतःसाठी नाही, हे शेतकऱ्याच्या ऊसाचा प्रश्न आहे। लक्षात ठेवा बाबू, गंगाखेड शुगर जर कारखाना बंद झाला या गंगथडीच्या लोकांना जी इकडे ऊस लागलाय जास्त पट्ट्यामध्ये, या लोकांना आत्महत्या करावं लागतील। कारण आता पद्धत पहिल्यासारखी नाही राहिली। 10 एकर ऊस लावलेत। ऊस जर आता नाही गेला, फुकून गेला तर आधी 1 एकर वावर विकावं लागेल आणि ऊस बांधाव करावं लागेल। अन्यथा नसता ऊसामध्ये जाऊन फुकून घ्यावं लागेल। एवढी बिकट परिस्थिती निर्माण होणार आहे। त्याच्यामुळे मी शेतकऱ्याला सांगतो, सगळ्यांना जागृत व्हा, सगळ्यांना पाठिंबा द्या। कारण कारखाना हे गंगाखेडचं वैभव आहे। कारण या मतदारसंघाचं वैभव आहे। गंगाखेड कारखाना पालम मार्केट असेल, गंगाखेड मार्केट असेल, पूर्ण मार्केट असेल, हे कारखाना जर चालू झाला तर करोडो रुपयाची उलाढाल होती। आणि शेतकऱ्याच्या जीवना मरणाचा प्रश्न आहे। कारण राजकारण करायचं वेगळ्या दिशेने केलं पाहिजे। आणि एवढ्यावर जर ह्या शासनाने तात्काळ गंगाखेड शुगरला परमिशन गाळपाला नाही दिली, याच्यानंतर आम्ही तीव्र आंदोलन करू। काट्या खाऊ, लाट्या खाऊ, काही खाऊ शेतकऱ्यासाठी। आम्हाला कोणा जेलमध्ये टाकलं तरी आम्ही भेलावे माणसं नाही। कारण आम्ही शेतकऱ्याची लेकर आहे, शेतकऱ्याचे। आज बघा तुम्ही, कापसाचे सगळे मॉडेल असून गेले, सोयाबीन पीक अतिवृष्टीने गेलं, कित्येक मंडळ वगळून टाकले या सरकारनं। एवढे फिरलोत, एवढी अतिवृष्टी झाली तरी या सरकारला जाग आली नाही। इकडे म्हणते आम्ही शेतकऱ्याचे काही वारी, अहो जे हे वरी जे बसलेत त्यांचे स्वतःचे 10-10, 20-20, 100-100 कारखाने आहेत। ह्या कारखान्याला वेगळा नाही, त्याच्या कारखान्याला वेगळा नाही असं कामून। कारण शेतकऱ्याचे सगळ्या शेतकऱ्यांना जागृत व्हा। आणि माझं काही भाषणामध्ये काय